नमस्कार, मी सागर जोशी. बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि सुरुवातीला आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्यांचा. सुरुवातीला बीडमध्ये सध्या काय सुरू आहे पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर. केसमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास. आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना. पोलीस उपाधीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी काम करणार. यासह 9 पोलीस अधिकारी देखील एसआयटीमध्ये असणार. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक आणि गोव्यात लपला. स्वतःच्या गाडीनं सर्वच ठिकाणी फिरल्याची माहिती. सीआयडी चौकशीमध्ये महत्त्वाची बाब समोर. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी. हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडी अधिकाऱ्याचा दावा. तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी घेतल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील माहिती सीआयडीनं मागवली. कराडची बँक खाती परळी आणि आसपासच्या परिसरात. मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या पोलिसांचं आश्वासन. वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा. बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही. बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला. वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं याचं आश्चर्य. प्रकाश आंबेडकर यांची टीका. ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय, मराठा वर्सेस वंजारी, पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे, कुठे लपलेलं आहे माहीत नाही, हे मला वाटतं आश्चर्य आहे. कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये संबंध नसावा. एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया. मी तुम्हाला प्रामाणिकपणे मुंडे साहेबांचे यामध्ये कुणी काय म्हणून देतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा. मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय दोष असतो असं नाहीये. त्यात तपासामध्ये सगळं समोर येईल.